हे आहेत मळ्याचे मासे, चढणीचे मासे म्हणजे मळ्याचे मासे. ते पावसाळ्याच्या आधी अंड्यावर येतात आणि पाऊस पडला का त्याची गाभे सोडतात. त्याच्यात लसूण घ्यायची खूप सारी पेसून. लसणीने कशी चव येते काळवणाला. तेल, लसूण, लसणीची फोडणी द्यायची आणि मग आपल्या चवीनुसार थोडीशी लाल होऊन द्यायची लसूण आणि मग आपल्या चवीनुसार आपला घरगुती मसाला, तिखट जसं आपल्याला पाहिजे तेवढं तिखट घ्यायचं, जसं आपण खात असू तसं. शक्यतो तिखटच करायचं. माशांना चव, हळद, थोडंसं हिंग, मीठ, चिंच, मग लसूण चांगली हलवायची थोडीशी अशी लालसर होतपर्यंत. आणि मग त्यामध्ये हळद, मीठ, मसाला, चिंच हे त्याच्यात टाकायचं आणि मस्त हळून घ्यायचं, परतून घ्यायचं. ते चांगलं हलवायचं आणि मग 1 ग्लास पाणी ओतायचं. तेवढा आपला रस्सा हवा आहे तेवढा. थोडं असं लपतपीतच करायचं. मग एक उकळ आली की मग त्याच्यात मासे सोडायचे. हळूहळू एक एक मासे सोडायचे. थोडंसं गॅस एक एक मासे सोडायचे आणि मग मस्तपैकी जेवढा आपल्याला रस्सा हवे तेवढा रस्सा ठेवायचा. हिला म्हणतात मळ्याचे मासे तुमच्याकडे काय बोलतात? एक एक करून त्याच्यामध्ये सोडायचं. हे असं अंड द्यायचं. मस्तपैकी उकळी आली का जेवढा रस्सा पाहिजे आपल्याला तेवढा रस्सा ठेवायचा. छानपैकी भाताबरोबर किंवा भाकरीबरोबर खायचा. जास्त हलवायचं नाही झाला. अशी उकड येतपर्यंत थोडं रस्सा हवे तेवढा ठेवायचा. झाला आता आपला रस्सा तयार झालाय. हे पहा मस्तपैकी रस्सा तयार.